नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आमच्याकडे अशा भरपूर ज्या डेली यूजच्या साड्या असतात, ज्या खराब झालेल्या असतात, त्या भरपूर साड्या असतात ज्याचा काठ खराब झालेला असतो पण आतमधला भाग हा चांगला असतो. तर याचा तुम्ही खूप छान असा एक छान वस्तू तुम्ही तयार करू शकता. एक छान अशी टूल्स तुम्ही तयार करू शकतात, जे की तुम्ही बनवली आणि साईडचे तुम्हाला शेजारचे लोक वगैरे तुम्हाला नक्की विचारणार की तुम्ही कितीला आणली, कुठून आणली, एवढी महागासारखी म्हणजे खूप रिच अशी वस्तू यापासून बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजिबात स्किप करू नका. त्यामुळे तुम्हाला कळणार नाही की आपण ही वस्तू कशी बनवली. आता बघा, ही साडी एक आहे अशीच. तर ह्या साडीपासून मी तुम्हाला ही बनवून दाखवणार. यासाठी तुम्हाला साडीला कुठेही कट मारायचं नाही आहे किंवा तुम्हाला कुठेही सुई धाग्याची पण गरज नाही, शिलाईची मशीनची पण गरज नाही अजिबात. तुम्ही हाताने हे बनवायचं आहे, बाकी काहीही लागत नाही याला. फक्त एक जुनी साडी लागते. बघा, आता ह्या साडी आपल्याला पहिल्यांदा साडी घ्यायची आहे, त्याला 4 भागात अशी फोल्ड करायची आहे, 4दा. त्यामुळे जशी घडी घालतो तशी 4 वेळा फोल्ड करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं सेम त्याच प्रकारे तुम्ही करा. त्यामुळे तुमचं ही वस्तू ही खूप छान अशी रेडी होईल. आता बघा, इथे 4दा मी फोल्ड केलेले आहे उभा राहून. म्हणजे एकदा छान तुम्ही घडी घातली ना की पुढचं जे टूल्स आपण बनवणार आहे ते एकदम छान प्रकारे होईल. आता बघा, मधोमध बरोबर आपल्याला ह्या साडीच्या 4 भागाच्या बरोबर मधोमध आपल्याला असं हाताने वरती धरायचं आहे आणि ज्या साईडला ज्या चुन्या पडतात, जे साईडला प्लेट्स पडतात, ते आपल्याला छान पहिले सेट करून घ्यायचे आहेत. यामुळे खूप सुंदर असा फिनिशिंग सहित आपला हा जे टूल्स आहे तो बनून तयार होईल. बघा, आता इथे मी रबर बँडच्या साहाय्याने तुम्हाला असं इथे मधून जे वरती आपण उचललं त्याला असं पॅक करायचं आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही करा आणि जे साईडच्या चुन्या वगैरे पडलेल्या आहेत त्या नीट करा. त्यामुळे खूप फिनिशिंग सहित आपलं ही वस्तू तयार होईल आणि याला कुठेही कट मारायची पण गरज नाही किंवा कुठेही सुई धाग्याची पण गरज नाही आहे. तुम्ही कुठेही अजिबात याला कशाचीच गरज नाही आहे. फक्त तुम्ही एका जुन्या साडीपासून हे करू शकतात. आणि कोणीही तुम्हाला विचारेल की हे कुठून आणलं म्हणून, एवढं छान हे पिलो कवर तयार होईल. आता आपल्याला एक पिलो घ्यायची आहे आणि त्याचा कवर काढून घेऊ शकता, पण मी नाही घेतला कवर काढून, कारण मला परत काढावंच लागणार आहे. तर ह्या साईडने आणि ह्या साईडने असं आपल्याला साडी अशी फोल्ड करायची आहे. जी एक्स्ट्राची राहिलेली साडी आहे ती आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तशीच आपल्याला करायची आहे. आणि साईडच्या बाजूला असं त्रिकोण बनवायचा आहे, तो पण आपल्याला सेम यावरच असा लपटवायचा आहे. त्यामुळे खूप सुंदर असा आपला पिलो कवर तयार होईल. शेवटी पाहताना तर तुम्ही पण थक्क राहता की किती सुंदर असा पिलो कवर झाला आहे. आता बघा, इथे तुम्ही सेफ्टी पिनच्या साहाय्याने पण तुम्ही पॅक करू शकतात किंवा तुम्ही इथे सुई धाग्याने पण असं शिवून घेऊ शकता, तुम्हाला जर कायमस्वरूपी लागत असेल तर. किंवा तुम्ही जर पाहुणे वगैरे येणार असेल तर तेव्हापुरती पण तुम्ही असं पिलो कवर बनवून तयार करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे. बघा, किती सुंदर अशी फिनिशिंग सहित असं पिलो कवर तयार झाली आहे. कोणी म्हणेल का की हे विकतचे आहे किंवा जुन्या साडीपासून तुम्ही बनवली आहे. किती सुंदर झाले आहे ना. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण हेल्पफुल वाटलं तर एक लाईक नक्की करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण मला पण कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतात. आणि शेवटी मला तुमचे आभार मानायला. चला, आता दुसरं मी पिलो कवर तयार करून दाखवत आहे. बघा, आता ही साडी पण माझी चांगलीच आहे, थोडीशी काठ ह्याची खराब झाली आहे, म्हणून मी आता आतमध्ये साडी छान आहे त्यामुळे याचं पण पिलो कवर खूप मस्त दिसणार आहे. तुम्ही पण अशाच साड्या घ्या ज्या की खराब झाल्या आहेत, पण बाहेरून खराब झाल्या आहेत पण आतमधून खूप सुंदर आहेत. त्याचा आपला फक्त समोरचा भाग हा लागत आहे, बाकीचा साईडचा भाग नाही लागत. त्यामुळे तुम्ही ओढणी वगैरे पण घेऊ शकतात, ओढणीचं पण हे पिलो कवर तयार करू शकतात. आता इथे आपल्याला बांगडी लागत आहे, मधोमध बरोबर आपल्याला बांगडी ठेवायची आहे आणि आपल्याला रबर लागणार आहे. बांगडी आणि रबर लागणार आहे फक्त ह्या पिलो कवरला. आता बघा, मधोमध बरोबर आपल्याला बांगडी ठेवली आहे, तिथून बाहेरच्या साईड जे मागच्या साईडनी आपल्याला असं रबर पॅक करून घ्यायचं आहे. 2दा पॅक करा म्हणजे खूप फिट्ट असं बसेल आणि छान आपलं हे पिलो कवर तयार होईल. आता परत आपल्याला साडी उलटी करायची आहे आणि ज्या काही प्लेट्स वगैरे पडल्या आहेत ना त्या पहिले नीट करून घ्या, कारण खूप सुंदर असं पिलो कवर हे तयार होणार आहे. आता बघा, इथे मी दुसरं पण पिलो आणलं आहे. आता जे काही साईडचं एका साईडची साडी राहिलेली आहे ना ती आपल्याला यावर अशी फोल्ड करायची आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडला तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांना पण फायदा होईल. आणि नक्की एक लाईक करा. तर बघा, आता बाजूच्या साईडने असं त्रिकोण करायचं आहे आणि ते असं त्याच्यावर ठेवायचं आहे. इकडच्या साईडला पण असं त्रिकोण करायचं आहे आणि ते त्यावर ठेवायचं आहे. यावर तुम्ही याला धाग्याने पण शिवू शकता, सुई धाग्याने, किंवा इथे तुम्ही सेफ्टी देखील लावू शकतात.
पण मला आता हे थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे, त्यामुळे मी ती सेफ्टी पिन लावते. जर का तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर तुम्ही सुई धाग्याने डायरेक्ट शिवू शकतात. आणि बघा किती सुंदर असं हे पिलो कवर तयार झालं आहे. किती सुंदर, म्हणजे मगाच्यापेक्षा हे किती सुंदर दिसत आहे ना. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं पिलो कवर आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी याला सोफ्यावर पण ठेवून दाखवणार आहे. सोफ्यावर किती सोफ्याचा एकदम लुक चेंज होतो बघा, किती सुंदर झाला आहे. तुम्हाला देखील आवडला असेल ना, एक लाईक नक्की करा. एक लाईक करायला अजिबात विसरू नका. यामुळे मला खूपच जास्त मोटिवेशन मिळतं. त्यामुळे मी असेच वेगवेगळे तुमच्या मदतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. त्यामुळे एक लाईक नक्की करा. बघा आता तुम्हाला सगळ्यात जास्त ब्ल्यू कलरचं का चॉकलेटी कलरचं पिलो कवर आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर चॉकलेटी कलरचं पिलो कवर खूप जास्त आवडलं. ब्ल्यू कलरचं पण भारी आहे, पण चॉकलेटी कलरचं एकदम भारी आहे. आणि बघा आपल्या सोफ्याचा एकदम लुकच चेंज होऊन जातो. जर का तुम्ही असं साडीला जर का तुम्हाला लागतच नसेल साडी, तर तुम्ही असं साडीचे काप करून पण असे एका साडीचे 2-3 पिलो कवर असे तयार करू शकतात. जर का तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडला तर एक लाईक नक्की करा. चला बाय.